माझ्याकडून चूक झाली. गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान. शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता, परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्षप्रवेशाला विरोध केला. त्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्याला सुरुवात झाली आहे, परंतु आता त्यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडनं चूक झाली असं म्हटलंय. सोनिया गांधी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी तयार होत्या, परंतु मनमोहन सिंग यांच्यामुळे पक्षप्रवेश होऊ शकला नाही. तेवढी ताकद त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे होती का, असा प्रश्न त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडनं चूक झाली असं त्यांनी वेळेस म्हटलेलं आहे. प्रश्न असा आहे की संसदीय परंपरेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे पक्षाध्यक्ष ठरवतात. एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ठरवतात. त्यामध्ये माझी चूक झाली असं यावेळेस चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान संजय राऊत म्हणतात की जर आज गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर जिवंत असते, असा प्रश्न त्यावेळेस विचारण्यात आला. त्यावर बोलताना पृथ्वीराज यांनी म्हटलंय, यावर मी काही फार बोलणार नाही. मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्या नेत्याला फार मोठं भवितव्य होतं असा नेता अचानक आपल्याला सोडून गेला, त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही. ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे असंही यावेळेस चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. गोपीनाथ मुंडे हे एक महाराष्ट्रातले थोर नेते होते, मोठे नेते होते. ते काँग्रेस पक्षात येणार होते, त्याबद्दल मी सगळा घटनाक्रम कळवला. माझा विश्वास आहे की जर सगळं काही योग्य झालं असलं आणि गोपीनाथजी मुंडे काँग्रेस पक्षामध्ये आले असते तर आम्ही 2014ची निवडणूक हरलो नसतो. गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते आणि त्यांच्याबद्दल फक्त दिवंगत नेते म्हणू नका, त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. नव्या पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. इतिहास आपण लिहितो तेव्हा सगळं काही लिहितो असेल ते, त्यातली एक घटना आहे. आणि त्याचबरोबर मी आणखी सांगतो की 2014ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष NCPचे लोक होते, त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं. कारण मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काही मोहीम काढली होती, त्यांना ती आवडली नाही. आम्ही पृथ्वीराज चव्हाण चालणार असे आमचे सहकारी म्हटले असते कदाचित त्यावेळेला, मला माहीत नाही. आम्ही निवडून आलो असतो तर. आणि त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींच्याकडं गोपीनाथजी मुंडे यांचं नाव सुचवलं असतं. त्यांनी इतका तो सक्षम नेता होता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर होता आणि आमची एकमेकाची मित्र मी म्हणू शकणार नाही, पण खूप आम्ही एकमेकाला भेटत होतो. आणि त्या आदरातून मी ती घटना घडली की दुःख मला होतं की माझी चूक झाली थोडीशी त्यांना घेण्यामध्ये, आणि त्यामुळे त्यांचंही खूप राजकीय नुकसान झालं. त्याबद्दल त्यांची दिलगिरी तर मी व्यक्त केलेली आहे त्यावेळेला. पण माझी गोपीनाथ मुंडेंच्याबद्दल फक्त आदराची भावना आहे. ते एक ऐतिहासिक नेते होते, त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि तो इतिहास युवा पिढीला मिळाला पाहिजे. ते मला नेहमी म्हणायचे की नागपूरची दोघं मला काही निवडून येऊ देणार, त्याचा कोड मला माहीत नाही, आणि म्हणून म्हटले मला मंत्री व्हायचं. आणि दुर्दैवानं त्यांच्या पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालं नाही. खरं म्हणजे मुंडे साहेब सिनियर होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं, पण तो त्यांच्या पक्षाचा विषय माझा नाही आहे. त्यामुळे जर कोणी म्हटलं असतं की तुम्ही अवमान त्यांचा केला, हे खरं नाही आहे. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदरपूर्ण भावना आहे. एक महत्वाची आणखी एक गोष्ट अशी आहे, एका नेत्यानं बोलताना हे देखील म्हटलं तर सोनिया गांधींचा त्याला होकार होता, तर मग मनमोहन सिंग त्यांना रोखणारे कोण, तेवढी क्षमता त्यांच्याकडे होती का? नाही, पण आता प्रश्न असा आहे की संसदीय परंपरेपणे एखाद्या व्यक्तीला पक्षप्रवेश द्यायचा असेल तो पक्षाध्यक्ष ठरवतात, आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री ठरवतात. हे परंपरा आहे. त्यामध्ये माझी चूक झाली की आज गोपीनाथ मुंडे जे काँग्रेसमध्ये असते तर आज जिवंत असते. आता त्याबद्दल मी काही बोलणार नाही. त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला, आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एका तरुण नेत्याचा त्याला खूप मोठं भवितव्य होतं, तो अचानक आपल्याला सोडून गेला. त्याबद्दल मला काही फर्स्ट हँड माहिती नाही.